ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सर्वेभ्यः नमो नमः। अस्माभिः रचनानुवादकौमुदी इति पुस्तकं पठन् स्मः और अस्माभिः संस्कृतं गतायां कक्षायां पठितम्। इदानीम् अग्रे गच्छामः। चतुर्थः अभ्यासः पाठः। बघा, आज आपण थोडीशी अजून माहिती घेणार आहोत. मागील क्लासमध्ये आपण पाणिनी महर्षींविषयी थोडंसं ऐकलं. भगवान शंकरांच्या डमरूतून त्यांना आवाज आला आणि 14 सूत्र त्यांनी लिहून काढली. त्या 14 सूत्रांवरती संपूर्ण व्याकरण निर्भर आहे. मग त्या ग्रंथाला अष्टाध्यायी असं म्हणतात. मागे मी चुकून 4,500 म्हटलं, पण 4,000 सूत्र त्याच्यामध्ये आहेत. अष्टाध्यायी पाणिनी महर्षींनी लिहिलेली व्याकरणाबद्दलची माहिती. आता थोडंसं आपण आज अजून जाणून घेणार आहोत. हे सगळं खोल आहे, खरं सांगते, समुद्र इतकं खोल. पण आपण फक्त त्यात पाय डुबवतो आणि बाहेर येतो. सध्या आपलं हे चालू आहे आणि त्यात पण आपल्याला वाटतं की किती अवघड आहे. तर थोडं थांबा, ऐकून घ्या. बघा, पाणिनी महर्षींनी 5 ग्रंथ म्हणूया आपण, किंवा 5 प्रकारे हे सगळं लिहिलं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे सूत्र. मग ते सूत्र कसे बनले हे आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं. ऐ उन रुल रुक ए ओंग ऐ औच, हे सगळं 14 सूत्र. त्या 14 सूत्रांवरून त्यांनी प्रत्याहार बनवले. प्रत्याहार कसे बनवायचे ते पण आपण पाहिले. मग आपण एक सूत्र सुद्धा, मला त्यातलं जास्त येत नाही, पण इको यणची नावाचं सूत्र आपण पाहिलं. मग इक म्हणजे काय, यण म्हणजे काय, याचा सुद्धा आपण थोडासा अभ्यास केला. आणि इ उ रुल रू याच्या जागी काय होईल, य व र ल येईल, हे आपण पाहिलं. बरोबर. मग आता त्यांची दुसरी कृती, म्हणजे त्यांनी दुसरा जो एक भाग लिहिलेला आहे त्याला गण असं म्हणतात. त्याच्याबद्दल अ, आपल्या या पुस्तकात जास्त येत नाही, पण ज्यावेळी आपण लघुसिद्धांत कौमुदी वगैरे शिकू त्यावेळी ते येईल. मग त्याच्यामध्ये उदाहरणार्थ एक प्रादिगण आहे. प्रादिगण एक गणाचं नाव आहे. गण म्हणजे काय, एक शब्दांचा समूह, त्याला गण असं म्हणतात, ग्रुप. जसं प्रादी म्हणजे 22 उपसर्ग आहेत. परा अपसम अनु अवनिस निर्दुस दुर्वी आंगनी आदि अपि अति उप, असे सु उत अपि प्रति परि उप, 22 उपसर्ग आहेत. मग त्याला प्रादिगण असं म्हणतात. मग या प्रादिगणांची ते नावं वापरतात जेव्हा ते वर्णन करत असतात, की या ठिकाणी प्रादिगण आल्यानंतर हे होईल, त्या ठिकाणी शौंडगण असल्यानंतर सप्तमी तत्पुरुष होईल. अशा प्रकारचे ते शब्द वापरतात. म्हणजे शब्दांचे जे ग्रुप आहेत त्याला त्यांनी एक एक नावं दिली, ह्याला गण म्हणतात. असे त्यांनी व्याकरण सांगायसाठी गण केले. मग आधी सूत्र, त्याच्यामध्ये सगळं व्याकरण गुंफलं. नंतर गण, म्हणजे एका शब्दाने ते भरपूर सारे शब्द रेफर करतात. ठीक आहे. जसं आपलं पण काय आहे, देवता गण आहे, देव मानव राक्षस गण. मग देव म्हटलं की सगळे इंद्र चंद्र सूर्य वरुण सगळे आले. आणि आज आपण जे पाहणार आहे ते धातू. मग धातूमध्ये किती धातू आहेत, तर जवळपास संस्कृतमध्ये 2,000 धातू आहेत.
मग त्याच्याविषयी आपण आज थोडस शिकणार आहे. नंतर पाणिनी महर्षींनी लिंगानुशासनम म्हणजे कुठल्या शब्दाचं काय लिंग होईल हे थोडक्यात निर्देश केलेला आहे. म्हणजे असं शब्दशः नाही सांगितलं की या शब्दाचं हे. त्यांना किती वेळ लागला असतं मग? तसं त्यांनी केलं असतं, असं केलं असतं, पण वेळ लागला असता. मग लिंग, त्याचं अनुशासनम, लिंगाविषयी माहिती, की याला पुल्लिंग म्हणावं, त्याला स्त्रीलिंग म्हणावं, त्याला नपुंसक लिंग म्हणावं, असं. मग याच्यामध्ये स्त्री पुरुष, स्त्रीलिंग पुल्लिंग याची माहिती त्यांनी सांगितली, लिंगानुशासन. आणि चौथा आहे, पाचवा आहे पाणिनीय शिक्षा. त्याला इंग्लिशमध्ये फोनोटिक्स असं म्हणतात. म्हणजे उच्चारणाची स्थान, कसं उच्चारण करावं, खूप त्यांनी याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. उच्चारांचे नियम असं म्हणूया. उच्चारांचे नियम त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. क म्हणताना काय करावं, ख म्हणताना काय करावं, जीभ कुठे असेल, कुठून तो शब्द निघेल, कंठ, तालव्य, जे आपण सुरुवातीला एकदा थोडक्यात पाहिलं होतं ते. मग यातलं आपल्याला धातू बद्दल थोडस आज शिकून घ्यायचंय. ठीक आहे. मग सूत्र, गण, धातू, लिंगानुशासनम आणि पाणिनीय शिक्षा. ठीक आहे. मग थोडस मी तुम्हाला दाखवतो, की जर तुम्हाला असं वाटलं की थोडस मला अजून ह्याच्यातलं ज्ञान पाहिजे, तर एक अष्टाध्यायी.com म्हणून काय आहे, एक वेबसाईट आहे, किंवा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ते अवेलेबल होतं. फक्त तुम्ही टाकलं अष्टाध्यायी.com की त्याच्यामध्ये सगळं काही येतं. इतकं की तुम्हाला अ, म्हणजे डोक्यात ठेवता येणार नाही इतकं येतं. त्याच्यामध्ये बघा सूत्रपाठ त्यांनी सांगितलेले. मग सूत्रपाठ वरती क्लिक केलं की लगेच तुम्हाला सगळे सूत्र येतात. आता आपल्याला ते समजणार नाही, पण आपल्याला फक्त माहिती असावी. बघा, 111 म्हणजे पहिलं सूत्र, म्हणजे पहिला अध्याय, हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि वापरायला सोपं आहे, एवढं काय अवघड नाही. धातुपाठ बघा, धातुपाठ वरती क्लिक केलं सगळे धातू येतात. मग तुम्ही जर एखाद्या धातूचा अर्थ तुम्हाला शोधायचा असेल, तर तुम्ही त्या अर्थ टाकल्यानंतर बघा भू धातू आलेला आहे प्रथम गणातला, त्याच्याविषयी आज आपण पाहणार आहे. मग बघा इंग्लिशमध्ये सुद्धा टू एक्झिस्ट, टू बिकम, टू बी, टू हॅपन, हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही याच्यावरती जर क्लिक केलं, बघा मी क्लिक करतो याच्यावरती, काय येतंय, त्याचे सगळे फॉर्म येतात. म्हणजे वर्तमान काळामध्ये काय, त्याच्या भूतकाळामध्ये काय होतं, 10च्या 10 लकारांमध्ये सगळं त्या धातूची हिस्ट्री येऊन जाते. मग एवढंच आहे का? नाही. तुम्ही क्लिक करा, कर्मणी प्रयोगामध्ये त्याचं काय रूप होतं, भू येते. तुम्ही अजून क्लिक करा, डिजंत, बघा एवढं ह्याच्याबद्दल आपल्याला अर्ध्याच्या वरती तर म्हणजे मला सुद्धा माहिती नाही. तुम्ही जर इन्फॉर्मेशन वर क्लिक केलं तर बघा काय येतं, त्याचा अर्थ सांगतात, इंग्लिश मिनिंग, ते कुठे कुठे वापरल्या गेलेले हे पण सांगतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची सगळी हिस्ट्री जर तुम्हाला बघायची असेल तर हा अतिशय सुंदर ऍप म्हणा, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता, एक वेबसाईट, दोन्ही पण. मग त्याच्यामध्ये काय सांगू किती दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे ज्यांनी ते बनवलेलं आहे ते खरोखर महान आहेत. मग गणपाठ, हे सगळं सगळं, पाणिनी शिक्षा, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. अमरकोश सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, भरपूर. तुम्हाला जे पाहिजे नाही पाहिजे ते सगळे, नाही पाहिजे ते म्हणजे जे पाहिजे ते सगळं याच्यामध्ये. आणि वापरायला सोपं आहे. मुख्य पृष्ठावर मी आलो. आता तुम्हाला शब्दपाठ बघा, शब्दपाठवर तुम्ही क्लिक केलं, थोडीशी माहिती असावी याची म्हणून सांगतो. शब्दपाठवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एखादा शब्द टाकला की मला समजा आता अक्षर शब्द कसा चालवायचा, बघा लगेच येतं, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, सप्तमी, सगळं येतं. ठीक आहे. मग त्याची इन्फॉर्मेशन बघा, आपटे डिक्शनरी मध्ये काय सांगितलंय, इकडे काय त्याचा अर्थ आहे, तिकडे काय त्याचा अर्थ आहे, भगवद्गीतेत कुठे आलेला आहे, सगळं. म्हणजे ज्यांनी बनवलंय त्याला खरोखर प्रणाम आहे. कोशान्वेष, तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ कोशामध्ये शोधायचा असेल तो पण. आणि खूप काही याच्यात. आपल्याला सध्या काय महत्वाचं आहे, धातू. एखादा तुम्हाला धातूचा अर्थ शोधायचा असेल हिंदीत, तुम्हाला हिंदी शब्द माहिती पण संस्कृत नाही माहिती, तुम्ही हिंदी टाकलं लगेच तुम्हाला त्याचा संस्कृत धातू मिळून जाईल. मग वेगवेगळ्या लकारांमध्ये पण मिळेल. आता आपल्याला लकार वगैरे सध्या माहित नाही, पण हे खूप सुंदर ऍप आहे ज्याला संस्कृत
खूपच त्याला आवडतं की या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दासाठी शब्द काय, संस्कृत धातू कुठला आहे. त्यांच्यासाठी हे खूप चांगलं आहे जे पाणिनी महर्षींनी केलेलं आहे. त्याला डिजिटल फॉर्मॅटमध्ये काही महान लोकांनी आणलेलं आहे. म्हणजे संस्कृत काय संपलेली भाषा नाहीये. जसे आपल्याला ऍप वगैरे दुसरीकडे अवेलेबल आहेत, तसं संस्कृत सुद्धा ऍप वरती आलेलं आहे. संस्कृतच अशी एकमेव भाषा आहे जी कधीच नष्ट नाही होत, कारण की त्याचं व्याकरणच तसं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये कोणी छेडछाड करू शकत नाही. एवढं परफेक्ट. मग आता आपण आज पाहणार आहे धातूंविषयी. ठीक आहे. आता येतोय आपण मूळ विषयांवरती. मी तुम्हाला थोडीशी माहिती, जेवढी मला माहिती आहे तेवढी देण्याचा प्रयत्न केला. पाणिनी महर्षींचे 5 कृती म्हणूया आपण त्याला, 5 प्रकारचे लेखन म्हणूया. बघा, आता आपण पाहणार आहोत धातूंविषयी. मग धातूंना क्रियापद म्हणतात हे आपण एकदम सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हटलेलं आहोत. आता आपण त्याला धातूच म्हणूया. ठीक आहे. मग हे धातू मी सांगितलं 2000 आहेत, म्हणजे कमी जास्त 2000 धातू आहेत. मग या 2000 धातूंना त्यांनी 3 प्रकारामध्ये विभागलेला आहे. किती सोपं आहे बघा. पहिला प्रकार आहे विभागण्याचा, त्याला म्हणतात ते अ, परस्मैपद धातू. परस्मैपद धातू. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे आत्मने पद धातू. धातू. आणि तिसरा प्रकार आहे उभय पद धातू. उभय पद धातू. ठीक आहे. बघा, आत्मनेपद, परस्मैपद, आत्मनेपद आणि उभयपद असे 3 प्रकार त्यांनी केलेले आहेत. अगदी सोपा आहे. मग अ, यांचा फरक, आता खोल फरक आहे. परस्मैपदी कशाला म्हणावं, आत्मनेपदी कशाला म्हणावं, पण आपल्याला आता एवढं लक्षात घ्यायचं की आपल्या पुस्तकामध्येच हा धातू परस्मय आहे का आत्मनेय आहे हे कसं मी समजणार? पुस्तकामध्येच सांगितलेलं असतं की हा धातू परस्मैपदी आहे, हा धातू आत्मनेपदी आहे. मग आतापर्यंत तर आम्हाला सांगितलं नाही, कारण की आतापर्यंत आत्मनेपद धातू आलेलाच नाही. आतापर्यंत कुठले धातू आलेले आहेत? परस्मैपदीच धातू काय झालेले आलेले आहेत. मग सध्या आत्मनेपद परस्मैपद हे आपल्याला समजायचंय कसं? आपल्याला सांगितलं जाईल की हा धातू आत्मनेपद आहे, हा धातू परस्मैपद धातू आहे. ठीक आहे. अहो, पण फरक कसा समजायचा? आता थोडक्यात सांगूया. बघा, आतापर्यंत आपण बघितलेलं आहे पठती, पठतः, पठंती. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे, लक्षात आहे. ठीक आहे. मग जे धातू पठती, सध्या पठती, पठतः, पठंती, ज्या धातूंच्या शेवटी ती, तह, अंती असेल, सी, थह, थ असेल, मी, आवह, आमह असेल, म्हणजे काय बोलतोय मी? पठती, पठतः, पठंती, मी फक्त शेवटचे शेवटचे प्रत्यय घेतले. ते असतील त्यांना आपण काय म्हणायचं? परस्मैपद धातू. समजा, म्हणजे तिथं दिलेला असणार आहे हा धातू आत्मनेपद आहे का परस्मैपद, तरी पण आपल्याला जर शोधायचं समजायचं असेल तर कसं? त्याच्या शेवटी काय लागलेलं आहे त्याच्यावरून कळू शकतं हा धातू आत्मनेपद आहे का परस्मैपद आहे. आपल्याला धातू निर्माण करायचे नाही, त्याच्यामुळे फक्त ओळखायचे. शेवटी काय आहे याच्यावरून आपल्याला कळू शकतं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ सेवते हा धातू आहे, म्हणजे सेव धातू आहे. सेव, सेवते, सेवा करणे. मग बघा, सेवते, सेवेते, सेवंते याच्यावरून आपल्याला कळतं की हा धातू वेगळा चालतोय, हा आत्मनेपदी धातू असला पाहिजे. मग काही धातू परस्मैपदी, काही धातू आत्मनेपदी, असे फरक आहे. ठीक आहे. मग उभयपदी काय म्हणतात? उभय शब्दाचा अर्थ दोन्ही, म्हणजे जे धातू आत्मनेपदी सुद्धा आहेत, परस्मैपदी सुद्धा आहेत. म्हणजे काय? जे धातू आत्मनेपदामध्ये चालतात आणि जे धातू परस्मैपदामध्ये पण चालतात त्यांना म्हणतात उभयपद धातू. मग असे बरेच आहेत, पण या पाठामध्ये त्यांनी जे दिलेले आहेत तो विषय समजून सांगण्यासाठी आपण
हे उभय पद व किंवा धातूंचे प्रकार वगैरे पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग मी एक धातू लिहितो या ठिकाणी जो की दशम गणाचा आहे. आता या गणांविषयी पण थोडीशी चर्चा करायची. पहिला अर्धा तास थोडस स्ट्रॉंग नॉलेज, नंतर थोडस आपलं साधं साधं. मग चिंतयती हा मी तर लिहितो की हा धातू काय आहे, दशम गणातला धातू आहे. 10 लिहितो फक्त. चिंतयती हा धातू दशम गणातला आहे आणि दशम गणातला असल्यामुळे तो धातू काय आहे, उभयपदी आहे. मग असं कुठेतरी नियम असेल की दशम गणातले धातू हे उभयपदी आहेत. म्हणजे चिंतयती सुद्धा होईल किंवा त्याचं काय होईल, चिंतयते सुद्धा होईल. दोन्ही प्रकारे तो चालेल. बघा समजतंय का, एवढं अवघड नाहीये. बघा, चिंतयती सुद्धा होईल आणि चिंतयते असं सुद्धा होईल. म्हणजे पठती सारखा पण चालेल आणि सेवते सारखा पण तो चालेल. हाच काय तो फरक आहे दशम गणातला. ठीक आहे, धातूचे 3 प्रकार. ओळखायचं कसं, पुस्तक हेच एक माध्यम आहे किंवा माझे गुरु मला सांगतील हा धातू आत्मनेपदातला आहे, त्याच्यानंतर पुढचे सांगतील की हा आत्मनेपदातला आहे, असं ते परंपरेनुसार सांगत येईल. किंवा आजकाल पुस्तकं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं धातू कुठल्या म्हणजे परस्मैपदी आहे का आत्मनेपदी आहे, किंवा परस्मैपद आहे का आत्मनेपद धातू. पुढे चला आता. बघा, मग आता धातू आपल्याला कळले. मग हे सगळे धातू, लक्ष द्या, हे सगळे धातू काय केलंय त्यांनी, 10 गणांमध्ये डिवाइड केलेले आहेत. किती? 10 गणांमध्ये त्यांनी हे धातू डिवाइड केलेले आहेत. मग त्याला त्यांनी प्रथम गण, द्वितीय गण असे त्यांनी नावं दिलेली आहेत. म्हणजे मी तुम्हाला काल उदाहरण सांगितलं होतं परवा, की जशी एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 2000 मुलं आहेत. मग काही मुलांना पहिलीत, काही मुलांना दुसरीत, अशा प्रकारे त्यांनी नावं दिलेले आहेत. मग धातूचे किती गण आहेत? 10 गण. गण म्हणजे ग्रुप, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग तुम्हाला मी आता थोडस गणांविषयी सांगतो. मग आपण या पाठात दिलेले दशमगणातले धातू पाहूयात, जे की उभयपदी आहेत, जे की आत्मनेपदात पण चालतात, परस्मय पदात पण चालतात. आतापर्यंत आपण व्यवस्थित चाललोय एवढं मात्र खरंय. बघा, प्रथम गण. प्रथम गणाविषयी आता आपण थोडीशी चर्चा करूया. ठीक आहे, थोडीशी. प्रथम गण. मग या गणाला प्रथम गण असं नाव दिलेलं आहे, पण अजून सोपं जावं म्हणून या गणाला त्या गणातील, लक्ष द्या, त्या गणातील पहिला धातू जो असेल त्या नावाने त्याला हाक मारतात. आता जुन्या काळी तुमच्या लक्षात असेल बघा, जे आपले वडील वगैरे होते ते पत्नीला डायरेक्ट हाक नाही, आवाज नाही द्यायची. समजा माझ्या काकांच्या मुलाचं नाव रमेश आहे, तर ते पत्नीला रमेशच बोलायचे. ठीक आहे, तसं जाऊ द्या, सोडून द्या. तसं गणांना त्यांनी नावं दिलेली आहेत. कशावरून? पहिल्या धातूवरून त्या गणाला त्यांनी नावं दिलेलं आहे. मग पहिला प्रथम गणातील धातू जर कुठला असेल तर तो आहे भू धातू. भू धातू हा प्रथम गणातील धातू आहे, भू. ठीक आहे. आणि भू धातू हा पहिला म्हणजे आदी. आपण म्हणतो ना आदी शंकराचार्य, आदी भगवान. आदी भू हा धातू पहिला आहे म्हणून याला म्हणतात भू आदी गण. काय चाललंय आपलं, धातूचे 10 गण आहेत, त्यातील प्रथम गणाविषयी आपण थोडीशी चर्चा करतोय. त्यातला पहिला, प्रत्येक गणाला त्यांनी नाव दिलेलं आहे त्या गणातील धातूच्या पहिल्या धातूवर. ठीक आहे. आता मी ह्याला थोडस मॉडिफाय करतो. आपल्याला अजून संधी माहिती नाहीये, तरी पण मी इथे लिहितो. तुम्हाला कळेलच नाही तर आपण थोड्या दिवसांनी पाहणारच आहोत ही जी संधी आहे ही. ठीक आहे. भू हा पहिला धातू आहे. भू म्हणजे काय? भू भवती. मग त्या भूचं भवती कसं होतं हे आपण थोडक्यात ज्यावेळी आपण संधी शिकूया त्यावेळी आपण पाहणार आहोत. ठीक आहे सर, तुम्ही सगळं पुढे पाहणार, पुढे पाहणार,
मग पुढचंही तुम्हाला कळलं पाहिजे की आपण चाललोय पुढे काय असणार आहे, आता जे बघतोय त्याचा संबंध काय, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. तर भू आणि आदी म्हणजे पहिला धातू, आणि ह्यालाच ते म्हणतात भ्वादी गण. काय म्हणतात, थोडस नाव अवघड आहे. भ्वादी गण. भू प्लस आदी झालं व्हा, भ्वादी गण. ठीक आहे. मग याच्याविषयी थोडीशी माहिती बघा. समजा आपण पठ हा धातू घेऊया, जो की पहिल्या गणातलाच आहे. ठीक आहे. आता मी असं म्हणू शकतो की तो व्हादी गणातलाच धातू आहे. ठीक आहे, पठ. मग काय होतं, कुठला पण धातू बघा, ऐका ऐका, कुठला पण धातू बनवत असताना ते काय करतात, एवढ्या वेळ चांगला चालला. ते काय करतात, मूळ धातू घेतात, हम्म, विकरण घेतात आणि प्रत्यय घेतात. सर हे तिन्ही नावं खूप अवघड आहेत, नवीन आहेत. प्रत्यय तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधीच. संस्कृत बनवायसाठी आपण खूप सोपी व्याख्या केली, अशी व्याख्या नाहीये, पण आपल्याला कळावं म्हणून आपण ती केलेली. पठ. मग ते काय करतात, पठ धातूचं रूप बनवण्यासाठी बघा, बघा बघा बघा, मूळ धातू. ठीक आहे, चला असं लिहितो मी, घाबरत घाबरत लिहितोय मी. मूळ धातू अधिक विकरण आणि अधिक प्रत्यय. अरे रामा, प्रत्यय. पुढे चला, पुढे चला. हा, प्रत्यय म्हणजे समजा ती हा प्रत्यय आहे, पठती. हे जर आपल्याला बनवायचं असेल तर कसं बनवायचं, ते आपण आता पाहत आहोत. की एक असतो मूळ धातू, ठीक आहे, आणि मूळ धातू नंतर असतं एक गोष्ट विकरण, आणि शेवटी असतो प्रत्यय. मग काय झालेलं आहे, प्रत्येक गणाला महर्षीजींनी एक विकरण सांगितलेलं आहे. बापरे. एक मिनिट थांबा.